सगळ्याच मुद्द्यांचा परामर्श त्यांनी आपल्या प्रश्नांमधून घेतलेला. त्याची सुरुवात मला अशी करावीशी वाटते की मुलाचा किंवा मुलीचा पहिला संपर्क येतो पालकाशी. तर प्रत्येक व्यक्ती, जर तुम्ही पालक होण्यास पात्र झाला असाल आणि तुम्हाला जर मूल किंवा मुलगी झाली असेल, तर त्याबरोबरच तुमच्या मुलाला त्याचं संगोपन करत असताना लैंगिकतेबद्दलची माहिती अगदी लहानपणापासून वेळोवेळी देत राहणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. आणि ते जर पालकांनी कर्तव्य पूर्ण केलं तर खरं शिक्षण संस्थांना हा विषय वेगळा शिकवावाच लागणार नाही. कारण का पालकांकडूनच मुलांना, प्रत्येक पालक सुद्धा मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीत मुलांशी. अगदी बरोबर. संकोच म्हणा, लज्जा म्हणा, किंवा आपण मुलांची सुरुवात कुठून करायची इथेच आधी मुळात प्रश्न असतो. होय होय. आता हा पालकांना जो संकोच वाटतो त्यासाठीच खरं आपण ह्या पद्धतीचे कार्यक्रम करणं गरज आहे. कारण का ज्यावेळेला पालक अशा पद्धतीचा कार्यक्रम पाहतील आणि त्यांना ह्याचं महत्व कळेल की मुलांशी या विषयावर आपण मनमोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे, नाहीतर मग मुलं चुकीच्या मार्गाने ही माहिती मिळवतील, अपरिपक्व मित्रांकडून ही माहिती मिळवतील, किंवा पॉर्नोग्राफिक लिटरेचर किंवा एखाद्या अश्लील इंटरनेट साईटवरती जाऊन चुकीची माहिती मिळवतील आणि मग त्यांच्या लैंगिक जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये त्यामुळे धोके निर्माण होतील, गोंधळ निर्माण होतील. म्हणून हे काम पालकांनीच जबाबदारी घेऊन खरं तर करायला हवं. तेवढी हिंमत पालकांमध्ये असायला हवी आणि त्यासाठी योग्य ज्ञानही त्यांनी मिळवून मुलांना योग्य वयात द्यायला हवं. आणि जर पालकांना हे काम जमलं नसेल तर मग पुढचा टप्पा म्हणजे मुलं ज्यावेळेला शाळेत जातात त्यावेळेला शिक्षण संस्थांनी, शाळांनी ही जबाबदारी घेऊन मुलामुलींना हे शिक्षण द्यायला हवं. पण अजूनही त्याच्याबद्दल मतभिन्नता आहे. जरी मतप्रवाह चांगला असला तरी मतभिन्नता अजूनही आहे की द्यायला पाहिजे किंवा नाही द्यायला पाहिजे. आणि मग तुम्ही जसं म्हणता की पालकांनी द्यायला पाहिजे, निश्चित आहे, पण संकोच जर असेल तर कुठला तरी पूल असावा त्याच्यामध्ये. मी मगाशी म्हटलं तसं की काका, मामा, मावशी, जवळचं कोणीतरी की जो त्याच्याशी मोकळेपणाने संवाद साधू शकेल. होय, कारण हे काम शेवटी कोणाला तरी करायचंय. पण काय होतं, एखाद्या मुलाला समजा मामाकडून किंवा काकूकडून ही माहिती मिळाली तर ही माहिती आईने किंवा बाबांनी का दिली नव्हती हाही प्रश्न त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणजे हे वेगळं काहीतरी आहे, हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे ह्या विषयामध्ये काहीतरी लपवण्यासारखं आहे, ह्या विषयामध्ये काहीतरी चुकीचं आहे, अशा पद्धतीचा समज मुलांमध्ये होतो. त्यामुळे माझा हा नेहमी आग्रह आहे की तुम्ही जर पालक होऊ शकता तर मग मुला त्या पालकत्वाची जबाबदारी घेणं. आणि पालकाच्या जबाबदारी मधली एक फार महत्वाची जबाबदारी आहे की तुमच्या मुलाची लैंगिक वाढ ज्या वेळेला होत असते त्यावेळेला त्याची पूर्वतयारी त्या मुलाची करून घेणं, त्याला त्याच्या लैंगिकतेला सामोरं जाण्यासाठी, त्याचा स्वीकार करण्यासाठी त्याच्या मनाची तयारी करून घेणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे.